प्रेक्षकांनो आज खूप छान दाखवलंय त्यांनी ठिपक्याची रांगोळी। शशांक म्हणतोय आम्ही दोघंच गेलो होतो त्यांच्याकडे। सुवाई खूप हर्ट झाल्यात, त्या म्हणतात की शशांक हे जे काय बोलले ते खरं आहे, म्हणजे तू आम्हाला साधी कल्पनाही न देता त्या बाळाला तू आता ते हे बोलता बोलता थांबले आहेत आणि पुढे म्हणतात जे बोलायला माझी जी रेटतही नाहीये ते करायला तू निघाला होता शशांक। शशांक सुवाईला काही बोलणार तेवढ्यात सुवाई मागे फिरतायत आणि खाली बसलायत हपकून। बिचारा शशांक एकटाच आन्सरेबल होतोय सगळ्यांना। तो म्हणतोय मी सगळ्यांना सांगणारच होतो पण तुम्ही फक्त मला बोला, अपूर्वाला प्लीज बोलू नका काही। डॉक्टर म्हणतात की याचं बरोबर आहे, काय आहे ना प्रेग्नन्सीमध्ये खूप हार्मोनल चेंजेस होत असतात, तिच्या नाजूक परिस्थितीमध्ये तिच्या मनावर नको परिणाम व्हायला। आता सुवाई म्हणतात तिला खोलीत घेऊन जा अप्पूला। डॉक्टर म्हणतात सॉरी शशांक, मी तुमच्याबद्दल तुमच्या घरच्यांना नकळतपणे का होईना पण सांगितलं, पण आता हे सगळ्यांच्या लक्षात आलंच आहे तर प्लीज सगळ्यांनी नीट विचार करून निर्णय घ्या एवढंच सांगेल, मी निघते आता। डॉक्टर गेल्यात। आता सुवाई रडायला लागतात आणि म्हणतात मी सांगितलं होतं तुम्हाला, अहो मी सांगितलं होतं। आता विठू बाबा सुवाईवरच ओरडतो चल घरात। आता एक एक करून सगळेच मोठे माणसं तिथून उठून गेलेत, दादा काका सुवाई आणि माई सुद्धा। शशांक म्हणत असतो प्लीज माझं ऐकून तरी घ्या, मी काय बोलतोय माझी बाजू काय आहे ऐकून तरी घ्या एकदा। पण कोणालाही शशांकची बाजू ऐकावीशीच वाटत नाहीये। खरं तर साहजिक आहे, ही एवढी मोठी बातमी आणि कोणाला न सांगता हे टर्मिनेट करताय हे चुकीचंच होतं। घरातलं वातावरण चांगलंच तापलंय। सुवाई त्यांच्या खोलीत जातात आणि विठू बाबा त्यांच्या मागे मागे। आता सुवाई चिडतात आणि म्हणतात मी शशांकला विचारलं होतं अगदी स्पष्टपणे, इथेच बसलो होतो आम्ही, त्याला म्हटले होते मी काय रे बाबा बाळाचा विचार करतोय का, हो म्हणाला होता तो मला तेव्हा। विठू बाबा म्हणतात अगं तुला वाईट वाटू नये म्हणून बोलला असेल कदाचित। सुवाई म्हणतात आता काय मला फार काय प्रेमाचं भरता येतंय का त्यांच्या निर्णयामुळे, वेळ मारून द्यायची फक्त, तोंडाला येईल ते बोलायचं, परिणामाचा विचारच करायचा नाही। तेव्हाच जर त्याने मला स्पष्टपणे सांगितलं असतं तर आज अपेक्षाभंगाचं दुःख तरी नशिबी नसतं आलं। विठू बाबा म्हणतो जाऊ दे ग, तू नको विचार करूस जास्ती, मुलं मोठी झालेली आहेत, एका मर्यादेपलीकडे आपण त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ नाही करू शकत। सुवाई म्हणतात मग काय करायचं, त्यांना असं बेताल वागू द्यायचं का। विठू बाबा म्हणतो अगं असं तुला वाटतंय, त्यांची बाजू असेल ना काहीतरी, त्यांना त्यांचा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आपण दिलेलं आहे ना, आता जे ते ठरवतील ना ते आपण स्वीकारायचं। सुवाई म्हणताय हा निर्णय त्यांनी स्वतःहून घेतला असताना तर मी दुर्लक्ष केलं असतं, पण बोलवता धनी कोणीतरी वेगळाच आहे। विठू बाबा म्हणतात असं का वाटतंय तुला। सुवाई म्हणतात शशांक कानेटकर कुटुंबामध्ये मोठा झालाय, आपले कानेटकरांचे संस्कार आहेत त्याच्यावर, आणि अप्पूला तर तुम्ही ओळखता, अहो लहान आहे ती, भोळसट आहे, बालिश आहे ती, एक अख्खं वर्ष संसार केला तिने तरीही तिला प्रेम आहे हे समजायला 1 वर्ष लागले। मूल नको हा निर्णय तिने एका रात्रीत घेतला असेल, मला नाही वाटत असं। विठू बाबा म्हणतात हे बघ तिला असं वाटत असेल ही जबाबदारी तिला नाही पेलता येत। सुवाईनी सुंदर उत्तर दिलंय, असं कसं वाटलं त्यांना, मुळात आपल्या घरामध्ये अमुक एक जबाबदारी अमुक एका माणसानेच उचलायची अशी पद्धतच नाहीये, मग अपूवर एकटीवर तिच्या बाळाची जबाबदारी पडेलच कशी। मी आहे, माई आहे, पन्ना आहे, अहो सगळेच जण आहेत ना घरात। मी सांगू का तुम्हाला, हा निर्णय अप्पू आणि शशांकचा नाहीच आहे, अप्पूच्या डोक्यात कोणीतरी जाणून बुजून भरवलंय। डॉक्टर अंजली वर्तक अप्पूच्या आणि त्यांच्या भेटीगाठी हल्ली खूप वाढल्यात। विठू बाबा म्हणतो अगं माहेर आहे तिचं। सुवाई म्हणतात म्हणूनच मला अपेक्षित नाहीये माहेरून चुकीच्या गोष्टी शिकून येणं, हे जे काही केलंय ना ते अंजलीबाईंनीच केलंय, त्यांनी आपल्याला रिपोर्ट सुद्धा दाखवले नाहीयेत अप्पूचे। आपल्या घरात जे वादळ आलंय ना ते अंजली वर्तकांमुळे आलंय आणि जोपर्यंत मी त्यांच्या तोंडून वदवून घेत नाही ना तोपर्यंत मी शांत राहणार नाही। विठू बाबा म्हणतात काय करणार आहेस तू सुवाई म्हणतात सध्या माहित नाही, वेळ आली की कळेलच। अंजलीबाईचं काही खरं नाही आता। कोकी म्हणतो काय रे शशांक हे काय केलंस, एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवलीस। पन्ना काकू म्हणते घरात कोणाशी न बोलता न सवरता असं कसं तुम्ही तुमचा निर्णय घेतलात। काय रे शशांक आपल्या घरात कुठलाही निर्णय असे एकट्या दुकट्याने आपण घेत नाही। शशांक म्हणतो खरंच आम्ही चुकलो, आम्ही सांगायला हवं होतं घरात सगळ्यांना। कुकी आता खूप चिडतो आणि म्हणतो बघ सांगितलं का नाहीस। आता अमेय म्हणतो कुकी तू जरा शांत राहा। कुकी म्हणतो काय शांत राहू मी अमेय आणि मानसी खूप समजदार कपल दाखवले प्रेक्षकांनो। अमेय म्हणतो हे बघ शशांक आम्ही समजू शकतो तुमच्यावर अचानक ही परिस्थिती ओढावली म्हणून गांगरून गेला असाल तुम्ही, पण आता सगळ्याचा शांतपणे विचार करा। मानसी म्हणते अप्पू बाळा अजूनही वेळ गेलेली नाहीये, तू असं करायचं ठरवलं होतं, काही झालं तर नाहीये ना।
अप्पू म्हणते, वहिनी माझी प्रेग्नन्सी सुमीसारखी प्री प्लॅन नव्हती ग. सुमी पण खूप छान उत्तर देते प्रेक्षकांनो. सुमी म्हणते, अगं अप्पू, ज्या गोष्टीसाठी मला औषधं गोळ्या घ्याव्या लागल्या, ट्रीटमेंट घ्यावी लागली, ती गोष्ट तुला देवाने आयती दिली आहे. मला खूप टेन्शन आलं होतं ग, तुझं तसं नाहीये. कुकी म्हणतो, शशांक अप्पू, ज्या गोष्टीसाठी लोकांना ट्रीटमेंट घ्याव्या लागतात, उपास तपास करावे लागतात, ती गोष्ट देवाने तुम्हाला आयती दिली आहे. त्याचा अनादर करू नका प्लीज. शशांक म्हणतो, अरे अनादर नाही करत आहे, पण हे आमच्या अपेक्षित नव्हतं, म्हणजे मनाची तयारी नव्हती रे कुकी. निखिल म्हणतो, शशांक मनाची तयारी करायला 9 महिने आहेत तुमच्याकडे. मानसी म्हणते, हे बघ अप्पू, जसं जसं बाळ पोटात वाढतं ना, आपलं मन आपोआप त्याच्याकडे गुंतून जातं. या बाळाची ओढ कधी लागते, मनाची तयारी कधी होते हे तुलाही कळणार नाही. सुमी म्हणते, विचार करा दोघं जण, बघा हळूहळू तुम्ही इमोशनली बाळामध्ये गुंताल. हे माझ्या अनुभवावरनं मी तुम्हाला सांगतेय. मला जेव्हा कळलं ना मी प्रेग्नंट आहे, तेव्हापासून मी फक्त आणि फक्त माझ्या बाळाचा विचार करते. ह्यावेळी कानेटकर फॅमिलीने अतिशय सेन्सिबलपणे अप्पू आणि शशांकला समजून घेतलं आणि समजून सांगतायत. अप्पूचा डिसिजन अजूनही तळ्यात मळ्यात आहे. अप्पू आता शशांकला म्हणतीये रात्री, खडूस मी खूप वाईट मुलगी आहे ना रे, मी घरच्यांना खूप अपसेट केलंय. शशांक म्हणतो, अपूर्वा अगं असा विचार का करतेस तू, का टेन्शन घेतेस तू, बस बरं इथे. हे बघ तू आधी शांत हो, सध्या घरचे रागवलेत. अप्पू म्हणते, हो खडूस, पण ते माझ्यामुळे, मी घेतलेला डिसिजन चुकीचा आहे. शशांक म्हणतो, हे बघ तू आणि मी काही वेगळे नाही आहोत, हा निर्णय आपण दोघांनी मिळून घेतलाय, आपण दोघं ते परिणाम फेस करू ना मग. अपूर्वा मी आहे तुझ्यासोबत. अप्पू म्हणते, हे बघ खडूस, कुकी म्हणतोय ते बरोबर आहे रे, लोक बाळ होण्यासाठी काय काय करतात रे. मला बाळ होते तरी मी नाही म्हणतीये, मी कुठेतरी चुकत असणार खडूस. हे बघ खडूस, मला ही चूक रिपेअर करायला हवी, त्यासाठी आपल्याकडे वेळ सुद्धा आहे आणि चान्स सुद्धा. आपण या बाळाला जन्म देऊया, तेच करेक्ट आहे ना. शशांकला असं वाटतंय की ही काहीतरी फोर्स घेऊन बोलतीये, म्हणून तो तिला कन्व्हिन्स करतोय की हे बघ असं काही नसतं, तुला जे बरोबर वाटतंय ते चुकीचं वाटू शकतं दुसऱ्याला, किंवा दुसऱ्याला जे चुकीचं वाटतंय ते तुला बरोबर वाटू शकतं. अगं जो तो ज्याच्या त्याच्या जागी बरोबर आहे. अप्पू म्हणते, हे बघ खडूस, मला खरंच नाही कळत रे, मला मम्मा म्हणतीये तेही पटतंय, म्हणजे माझं करिअर इम्पॉर्टंट आहे हे कळतंय मला, पण कानेटकर फॅमिली जे सांगते ना तेही मला बरोबर वाटतंय, मला नाही कळत रे, मी कोणाचं ऐकू. शशांक म्हणतो, हे बघ तू तुझ्या मनाचं ऐक, तू एवढा मोठा निर्णय घ्यायचा आहे, तू वेगळा विचार करतेस ना, हे बघ तुला जे वाटतं ते महत्वाचं आहे अपूर्वा. अप्पू म्हणते, खडूस तू मला किती कन्फ्यूज करतोयस अजून, अरे मी बोलले ना आपण ह्या बाळाचा विचार करूया, ठरलंय माझं. हे बघ ह्या कुटुंबाने माझ्यासाठी खूप केलंय, खूप काही दिलंय मला, आणि मी त्यांच्यासाठी ही छोटी गोष्ट नाही करू शकत का. शशांक म्हणतो, अगं पण तुझी मानसिक तयारी नाहीये ना अपूर्वा. अप्पू म्हणते, अरे मानसी वहिनी काय म्हणाली की आपोआप हळूहळू बाळ वाढत गेलं की माझं मन बदलेल. शशांक म्हणतो, हे बघ बदललं तर चांगलीच गोष्ट आहे, पण नाही बदललं तर काय करशील तू अपूर्वा. हे बघ अपूर्वा, तू कोणाचं ऐकू नकोस, तुला जे वाटतं ना ते तू ऐक. अप्पू म्हणते, मला नाही समजते खडूस, खरंच नाही समजते. एकीकडे वाटते घरचे बोलतात तेही बरोबर आहे, पण एकीकडे वाटते की माझी तयारी होत नाही अजून, काय करू रे, मला खूप कन्फ्युजन होतंय. शशांक म्हणतो, हे बघ तुला जे वाटतं तेच कर, मी आहे तुझ्यासोबत. माईंनी पुन्हा एकदा सत्यनारायणाची पूजा ठरवली आहे, गुरुजींशी फोनवर बोलतायत त्या, आता सगळी तयारी त्या करणार आहेत वगैरे वगैरे ठरलंय. माई म्हणतात, गुरुजी येणार आहेत सकाळी आता लवकर. आता प्राची म्हणते, अगं माई आत्ता अचानक अशी का पूजा करायची आहे घरात. अमेय म्हणतो, अगं प्राचू अधिक मास आहे ना सध्या. माई म्हणतात, अगं पुरुषोत्तम मास म्हणतात याला, श्री विष्णूचं रूप पुरुषोत्तम म्हणजे, म्हणून या अधिक मासामध्ये सत्यनारायणाची पूजा करावी. पन्ना काकू म्हणते, अगं वातावरण प्रसन्न राहतं, देवाचं नाव कानावर पडतं. माई म्हणतात, सुमी आणि अप्पू गरोदर आहेत, त्यांच्या गर्भावर चांगले संस्कार व्हायला हवेत, कुटुंबावरचं संकट दूर होतं, सगळं मंगल वाटतं. कुकी म्हणतो, डन, उद्या पूजा करूनच घेऊयात. माई म्हणतात, असं नुसतं बोलून चालणार नाही, कोण काय काय कामं करणार आहे, जबाबदाऱ्या वाटून घ्या. अमेय म्हणतो, हो मी उद्या पूजेसाठी फळं भाज्या सगळं सकाळी उठून घेऊन येतो. कुकी म्हणतो, नो प्रॉब्लेम, मी पण लवकर उठेल, आंघोळ करेल, नाश्ता करेल, तुला मदत करेल. आता ज्याचं त्याचं कामं त्यांनी वाटून घेतलेत. प्राची म्हणते, मी भांडे घासेल. सुमी म्हणते, मी तुला मदत करेल. प्राची म्हणते, नको तू बसल्या बसल्याची कामं कर. असो तर आता अशा प्रकारे सत्यनारायणाची पूजा ठरली आहे. अप्पू पहाटे पहाटे उठली आहे. शशांक म्हणतो, रात्री जागी होतीस का अपूर्वा खूप वेळ. अप्पू म्हणते, मी खूप विचार केला रे खडूस, पण अजूनही नाही कळते मला, मी काय करू.
शशांक म्हणतो, अपूर्वा का कन्फ्यूज होतीयस तू? आपण रात्री बोललोय ना, तू एकदा घेतलाय निर्णय ना, मग त्याच्यावर ठाम राहा. तुझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे, आपण पुढे जाऊच शकतो. तेवढ्यात दादा काका तिथे आलेत. दादा म्हणतात, अगं अपूर्वा, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. मी वॉकवर चाललो होतो, तू येशील का? नाही म्हणजे तुझी तब्येत बरी असेल तर ये. हां, आपण चालत चालत बोललो असतो, म्हणजे येऊ शकशील ना? अप्पू म्हणते, हो मला बरं आहे, तब्येत ठीक आहे माझी. दादा म्हणतात, मी खाली वाट बघतोय. आता दादा काका गेल्यावर अपूर्वाला टेन्शन आलं की दादा काका काय बोलणार आता माझ्याशी. शशांक म्हणतो, तू टेन्शन नको घेऊस अपूर्वा, दादांना बोलू दे तुझ्याशी, मी आहे ना तुझ्यासोबत. तू जा पटकन रेडी हो आणि बोल दादांशी, जा पटकन रेडी हो. आता शशांकलाही जरा टेन्शनच आलंय की दादा काका नेमकं अप्पूशी काय बोलणार. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू आज पूर्ण केलाय. आता पुढे आपण बघतोय पन्ना काकू कधी नव्हे ते अप्पूशी छान वागतीये. त्या म्हणतायत की हे बघ अप्पू, तू खाऊन घे, पोहे आणि दूध ठेवलंय, आम्ही सगळ्यांनी उपवास केलाय, अशा दिवसामध्ये खूप जास्ती भूक लागते अप्पू बाळा. त्यावर अप्पू म्हणते की अगं पन्ना काकू, पण मी हे बाळ, आता मानसी तिला पुढे काहीच बोलू देत नाही आणि तिच्या तोंडावर बोट ठेवते आणि म्हणते, अप्पू भरल्या घरामध्ये असं बोलायचं नाही बरं, आणि असे विचार तर मनात अजिबात आणायचे नाहीयेत. प्रेक्षकांनो, मला तर ह्या परिस्थितीमध्ये कानेटकर फॅमिली अगदी सेन्सिबलपणे वागतीये असं जाणवतंय. पण उगाचच नकारार्थी बोलायचे म्हणून नाही, पण खरंच त्यांनी सगळ्यांनीच छान डिसिजन घेतलाय. म्हणजे अप्पूला जो तो ज्याच्या त्याच्या प्रकारे समजून सांगायचा प्रयत्न करतोय. दोष अप्पूचा आणि शशांकचा सुद्धा नाहीये, दोघांची पहिलीच वेळ आहे, त्यामुळे असं कन्फ्युजन नक्कीच होऊ शकतं. एका बाजूने विचार केला तर हे जे दाखवत आहेत ना, तेही अगदी योग्यच आहे. प्रेक्षकांनो, सगळेच कलाकार अतिशय उत्तम काम करतायत आणि आतापर्यंत त्यांच्या मालिकेत जे काही चढ उतार आले ते सगळे सांभाळून यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे एंटरटेन करायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझी पर्सनली तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्ही कलाकारांबद्दल पर्सनल कमेंट करू नका. प्रेक्षकांनो, खरं तर आपण आपल्या आयुष्यातही खूप अपेक्षा ठेवतो, पण आपलं आयुष्य आपल्या अपेक्षेप्रमाणे चालत नाही. तर ही तर शेवटी मालिका आहे. असो, प्रेक्षकांचं कामच आहे जज करायचं, पण जेव्हा चांगलं दाखवलं तेव्हा चांगल्याला चांगलंच म्हणूया, एवढंच मला म्हणायचंय. बाकी मी तुमच्यावर सोडते. कानेटकर फॅमिलीने अप्पूला समजून घेतलं, कोणीही अप्पूवर ओरडलं नाही प्रेक्षकांनो, आणि जो तो ज्याच्या त्याच्या जागी किती छान पद्धतीने कॅरेक्टर सांभाळतोय. मला खरंच खूप आवडला हा रिव्ह्यू. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि प्लीज रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला आणि आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. ठरलं तर मग थोड्याच वेळात. धन्यवाद.